झी 24 तास एक पाऊल पुढे सुद्धा आहे. आपण थोडंसं मागे जाऊन 1995 साली आपण जेव्हा WTO करार जेव्हा आपण साईन केला त्यावेळेला आपण काही त्याची जी गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्सच्या अनुसार FDI इन रिटेलिंग हे प्रत्येक जेवढ्यांनी साईन केले जगभरातल्या जेवढ्या देशांनी त्यांना एकमेकाला त्यांच्या देशामध्ये त्यांना ती संधी देणं आवश्यक आहे ही त्या याच्यामधली अटी आहेत आणि त्या आपण स्वीकारलेल्या आहेत. आणि त्याच्यानुसार 2004 साली NDAचं सरकार होतं त्यावेळेला सुद्धा हा विषय झाला. त्याच्या बाबतीमध्ये मी आणखीन सविस्तर काही चर्चा करणार नाही. त्याचा तो विषय आला तर त्याचं उत्तर नक्कीच देईन मी. परंतु याच्या जगामध्ये फक्त भारतातच काहीतरी FDI असं काहीतरी कोसळतंय असं काही समजण्याचं कारण आहे. त्याच्यामुळे नोकऱ्या जाणार आहेत वगैरे वगैरे जी काही मी वक्तव्य ऐकली म्हणजे त्यांचा आदर ठेवून मला सांगावंसं वाटतं सुषमा स्वराज यांचा की नोकऱ्यांची व्याख्या तरी सांगा. या देशातला ऑर्गनाइज सेक्टर किती % होता आणि आहे तो तरी सांगा. आम्ही चळवळीतले आहेत म्हणून आम्ही हे जाहीरपणे विचारतो की आज जो एकेकाळी 12-13% ऑर्गनाइज सेक्टर तो आता 5-6% आलेला आहे. याचा अर्थ काय नोकऱ्या गेल्या असा अर्थ त्याचा निघत नाही. त्या कन्वर्ट झाल्या. तुमचा हे जो आहे सर्व्हिस सेक्टर हा वाढत गेला आणि त्याच्यामुळे त्याच्यात त्या अपॉर्च्युनिटीज झाल्या असा तो सगळा विषय आहे. तो समजणं आवश्यक आहे असं मला वाटतं एक भारतीय म्हणून सुद्धा आणि काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून सुद्धा. जोशी सर काय सांगाल थोडंसं गांभीर्य कमी पडतं असं वाटतंय तुम्हाला? नाही एक गोष्ट मला स्वागत केलं पाहिजे की या अतिशय महत्त्वाच्या आणि लोकांच्या दृष्टीने जिव्हाळ्याच्या विषयावर आज लोकसभेत सविस्तर चर्चा होते. आपण जर बघितलं गेले काही महिने तर या विषयावर चर्चाच होत नव्हती आणि मग प्रत्येकजण आपापलं मतं मांडत होते संसदेच्या बाहेर संसद बंद करून. बाहेर तुम्ही कितीही चर्चा केली जसं आपण चॅनलवरही चर्चा करतो परंतु संसदेतली जी चर्चा असते ती फार महत्त्वाची असते कारण ती संबंध लोकांपर्यंत जाते. त्या चर्चेमध्ये शासनाचे मत येतं विरोधकांची मतं येतात आणि हा अतिशय महत्त्वाचा आपल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने सुद्धा फार प्रमुख असा मुद्दा आहे आणि त्याच्यावर सविस्तर चर्चा झाली पाहिजे अशी सगळी सर्व दृष्टीने मागणी होती. एक आपण जर बघितलं तर अमेरिका असेल युरोपमधले अनेक राष्ट्र असतील तर त्यांची आर्थिक परिस्थिती आज काही धड नाहीये. म्हणजे त्यांची स्वतःची आर्थिक परिस्थिती टिकवण्यासाठी आणि त्यांच्या राष्ट्रातलं जे एम्प्लॉयमेंट आहे ते पण टिकवून ठेवण्यासाठी त्यांना आज मार्केटची फार मोठ्या प्रमाणात गरज आहे. ही गोष्ट आपण या चर्चेत सुद्धा आपल्या समोर येईल. तर हे असताना आपल्याला गरज नाही म्हणजे FDIला हवी ह्याची आज आपल्याला फार गरज नाहीये एवढी त्यांना आहे. मग असं असताना जसं भाई जगताप म्हणाले की भारताचा इंटरेस्ट काय आहे FDI आणताना सुद्धा कशा प्रकारे त्यांच्यावर बंधनं लादली पाहिजेत कशा प्रकारे जास्त नोकऱ्या निर्माण होतील शेतकऱ्यांचे सुद्धा हितसंबंध होईल आणि कन्झ्युमर्सला सुद्धा त्याची सेवा उपयुक्त होईल अशा प्रकारे कंडिशनल बरोबर कुठंतरी पूर्ण सर्व्हिस. आणि हे केव्हा होईल की ज्यावेळेस चर्चा पूर्ण पार्लमेंटमध्ये होईल त्यानंतर लोकांसमोर जाईल लोकही त्याच्यावर आपले मतं मांडतील म्हणजे समाजातले गुणदोष काय असतील ते सगळे समोर येतील. पुढे गेलं पाहिजे. फार घाईने जाण्याची काही हा विषय असं मला वाटत नाही. नक्कीच आपण नक्की या पॉलिसीज काय आहेत त्या जाणून घेऊयात. विनायक गोविलकर अर्थतज्ञ आपल्यासोबत आहेत. विनायकजी काय सांगाल FDI जे आता येऊ घातलंय किंवा चर्चा त्याच्यावरती सुरू आहे काय नक्की पॉलिसीज आहेत सरकारने काय नक्की FDI समोर आणलंय? मला असं वाटतं जी चर्चा आता होतीये ती फार ढोबळमानाने होते. ढोबळमानाने याचा अर्थ शासनाने प्रस्ताव काय केला आहे हा प्रस्ताव जोपर्यंत आपण बघत नाही बारकाईने तोपर्यंत त्याचे अपेक्षित फायदे मिळतील की नाही हे सांगता येत नाही. म्हणून मी मग थोड्याशा 1-2-3 त्या प्रस्तावातल्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. वास्तविक सिंगल ब्रँड रिटेलमध्ये 10 जानेवारी 2012 शासनाने काही नॉर्म्स जाहीर केले आणि डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी अँड प्रमोशन या मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या विभागाने एक सर्क्युलर नंबर 1 जे 10 एप्रिल 12 पासून लागू केलं. त्याच्यात म्हटलं असं होतं जे आता काँग्रेस म्हणजे सत्तारूढ सरकार फायदा अपेक्षित करत आहे तो फायदा असा म्हणतायत की 30% हे स्थानिक लोकांकडनं खरेदी केली पाहिजे. मला असं वाटतं हे ढोबळ झालं. शब्द काय आहेत त्याच्यात ते एप्रिल 2012 जी लागू झाली होती त्याच्यात असं म्हटलं होतं की मॅन्डेटरी सोर्सिंग
of 30% should be mandatory. आता जी नवीन पॉलिसी 14 सप्टेंबर नंतर आली त्याचं हे सर्क्युलर नंबर 4 ते 20 सप्टेंबरला शासनाने प्रकाशित केलाय. त्याच्यामध्ये हा मॅन्डेटरी शब्द गेला आणि तिथे प्रिफरेबली हा शब्द आला. मला वाटतं हे 2 शब्द जरी सगळ्यांनी नीट अभ्यासले तरी मिळणारा फायदा मिळू शकतो की नाही याचा अर्थ कळेल. आता असं म्हटलं जातं की 30% आम्ही स्मॉल स्केलकडनं खरेदी करायचं कंपल्शन केलंय. ते कंपल्शन नाही. शासनाने पूर्वीच्या धोरणामध्ये, पूर्वीच्या म्हणजे एप्रिलच्या धोरणामध्ये याच वर्षाच्या मॅन्डेटरी शब्द वापरला होता. तो काढून आता प्रिफरेबली का केला असावा याचं एक उत्तर सरकारला विचारलं पाहिजे. दुसरा एक ह्या 2 पॉलिसीतला फरक आहे तो असा आहे की एप्रिलच्या पॉलिसीमध्ये शासनाने असं म्हटलंय, मी मुद्दामून तो रेफरन्स दिला, सर्क्युलर नंबर 1 ऍप्लिकेबल फ्रॉम 10 एप्रिल 2012. हे आपल्याला DIPPच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की इंडियन स्मॉल अँड कॉटेज अँड विलेज इंडस्ट्री कोणाकडनं खरेदी करणं मॅन्डेटरी आहे, तर इंडियन स्मॉल अँड कॉटेज अँड विलेज इंडस्ट्री. आत्ता जी सप्टेंबरमध्ये पॉलिसी आली आहे त्या पॉलिसीमध्ये हे शब्द जाऊन त्याच्या जागी शब्द आले आहेत MSMEs फ्रॉम इंडिया. म्हणजे स्मॉलच्या ॲडिशनमध्ये अधिक मीडियम पण आणलेत, नंबर 1. आणि नंबर 2 तिथलं इंडियन स्मॉल जाऊन MSMEs फ्रॉम इंडिया असा शब्द आलाय. म्हणजे हे जे काही लघुउद्योग असतील हे भारतीयच असले पाहिजेत याची आवश्यकता राहिले नाही. ते भारतात धंदा करत असले पाहिजेत असा अर्थ झालेला आहे. मला वाटतं या दोन्हींचा जरा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. नक्कीच. दुसरं मल्टी ब्रँड रिटेलमध्ये जो एक विनायकजी आपण पुन्हा येऊ या मल्टी ब्रँड रिटेलमध्ये एक विश्रांतीची वेळ झाली. आपण पुढच्या ज्या पॉलिसीज आहेत त्या पण तुमच्याकडनं जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर आता हे जे काही बदल यामध्ये झालेले आहेत त्या बदलांवरती बोलूयात. एक छोटीशी विश्रांती त्यापूर्वी घेतोय. पाहत रहा रोकठोक. झी 24 तास, एक पाऊल पुढे.